वॉटरमिलन शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत आपल्या टरबूजाच्या प्लॉटवर आणि या टरबूजाला लागवड होऊन जवळपास 1.25 महिना पूर्ण होतोय। 40 दिवस तर याची व्हेजिटेरियन ग्रोथ एक नंबर आहे। पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कार्य याचा स्प्रे, ड्रेंचिंग आणि खताचं शेड्यूल। वॉटर सोल्युबल डोस आता चालू करायचे आहेत आपल्याला। 1 महिनाभर शेतकरी मित्रांनी कुठलाही रासायनिक पेस्टिसाइड फर्टिलायझर द्यायचं नाही। जो बेसल डोस आहे तोच 1 महिना ते 1.5 महिना आपला कार्य करेल। बेसल डोस ज्यावेळेस आपण पन्नी आतरतो, ड्रिप आतरतो, त्याच्या 15 दिवसांनी जर डेपो जर बनवून घेतला आपल्या शेतामध्ये तर त्याचं कार्य चांगलं होतं आणि आपला प्लॉट त्या पहिल्या बेसल डोसवर जवळपास 1.5 महिना चांगल्या प्रकारे जगू शकतो। तर अशा प्रकारे त्याचं खताचं व्यवस्थापन आहे। पहिला डोस बेसल डोस पायाभरीण डोस म्हणतात त्याला, आणि 40-45 दिवसाच्या नंतर आपण प्रति 8 दिवसाला वॉटर सोल्युबल खताचा डोस रिकमेंडेड करतो। त्यामध्ये पहिला खताचा डोस 19-19, दुसरा खताचा डोस 12-1/0, तिसरा खताचा डोस 0-52-34, चौथा खताचा डोस 13-40-13 किंवा अल्टरनेट घ्या 0-52-34 किंवा 13-40-13, आणि पाचवा खताचा डोस हा पोटॅशियम शोनाइट। तर असं पूर्ण खताचं व्यवस्थापन आहे। अशा पद्धतीनं जर व्यवस्थापन केलं तर भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या शेतामध्ये आपल्याला मिळून जातं। थँक्यू मित्रांनो, धन्यवाद।